ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आपला भारत देश सगळ्याच बाबतीत श्रीमंत होता, तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण एका बाबतीत तो सगळ्यात श्रीमंत होता. कुठल्या? पाण्याच्या. देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याने माणसाची जिंदगी बुडाली. जगात पिण्यायोग्य पाणी उरले 3% नाही कदर किंमत पाण्याची. हे जीवन न चाले पाण्याविण. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही पाणी गेलं तरी कुठं. पाणी हरवलं कोणी ते आपण महाराज पाणी कुठं हरवलं, कसं हरवलं आणि कोणी हरवलं. या माणसाने तोडली जंगल झाडे, बांधले मोठमोठाले वाडे, वाढले निसर्गाचे धरणी मायटा हो वरून राजाची माया सरली आकाश कोपल. वरून राजाची माया सरली आकाश कोपल. पाणी हरवलं, पाणी हरवलं. डेव्हलपमेंटचे वातात वारे बुजविले नदी नाले सारे. उंच टावर मिरविती तोरे कसे वाहणार पाण्याचे. अहो पण महाराज डेव्हलपमेंट गरजेची आहे. मी पुढे नाही म्हणतोय, पण या उन्नतीच्या नावाखाली तेलाची घोटाळा, गरीबी शाळा, पाण्यात खाणं, ना विकासासाठी खाणं, नाही डोळ्याला डोळा, आसोबाचा कारोळा. अरे पाऊस फुटले तुमच्या पुन्हा जगवा. कहाणी कधी पावसाचा नाही पत्ता, दुःखाचं ढग दाटल. पावसाचं नाही पत्ता, दुःखाचं ढग दाटल. पाणी हरवलं पाणी हरवलं. शिक्क्याबाई भटनाटाचं शिक्का फेकलं, शिक्क्याबाई भटनाटाचं शिक्का फेकलं. पाणी हरवलं, पाणी हरवलं. नाही पाणी आणणारा, नाही पाणी करणारा, नाही पाणी पोरांना, नाही पाणी ढोरांना. अहो महाराज पण आता करायचं तरी काय. नका करू पाण्याची वेटिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. 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 म्हणजे काय हो. पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण. बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिकात संरक्षण. बोला जय जय राम कृष्ण हरी.